मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, लक्षात घ्या. 9850015558. पुनश्च नंबर सांगतो मी, 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करतो. माझं वय 78 आहे. पत्नीचं निधन होऊन आज 2.25 वर्ष झाली. एकटा आहे, एकट्याने कार्य करतो आहे. कार्य करण्याचं कारण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी शेवटचे प्राण जातेवेळी सांगितलं की माझं कार्य तुम्ही सुरू ठेवा. या तिच्या अंतिम इच्छेनुसार मी हे कार्य सुरू ठेवत आहे. आज तारीख 9/4/2026 वार गुरुवार, सकाळचे 5:30 होत आहे. 4 वाजला उठलो, अंगण साफसफाई करून, स्नान करून, पूजन करून आपणा भेटीला आलो. मध्यंतरी व्हिडिओ जारी झाले नाही, कारणही असतात विविध. परंतु रात्री व्हिडिओ मिळाला नाही, मार्गदर्शन केलं नाही म्हणून अनेकांचे मोबाईल आले. त्यामुळे म्हटलं चला रात्री मार्गदर्शन करताना अगोदर आपला अभ्यास हवा, कारण इतरत्र माहिती देणे चांगलं नाही. अभ्यासानुसारच माहिती देणं चांगलं आहे, माझा स्वभाव आहे. ज्योतिषशास्त्रात माझी पत्नी माझी गुरुवर्य होती. तिचा स्वभाव होता की जोपर्यंत उत्तर सापडत नाही तोपर्यंत शोधत राहायचं, आणि अभ्यास केल्याशिवाय पत्रिका सोडवायची नाही. जन्मपत्रिका आलेल्या किंवा आलेल्यांचे प्रश्न पण सांगायचे नाही. अभ्यास परिपूर्ण असावा, परिपूर्ण ज्ञान आपल्याला असावं, आणि नंतर मग मार्गदर्शन परिपूर्ण करावं, हा तिचा दंडक होता. त्या दंडकाला अनुसरून आजचा विषय आपण घेणार आहोत. कठीण विषय आहे. तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. वर्तमान जगात प्रगती होते आहे असं सांगितलं जाते. 21वे शतक आहे, परंतु मनुष्य हा अधिकाधिक लबाड होत चाललेला आहे, संस्कृतीहीन होत चाललेला आहे, प्रेमाचा ओलावा कमी होत चाललेला आहे, प्रेम नाहीसं होत चाललेला आहे. घराघरात वाद वाढत आहे. मनुष्याची प्रवृत्ती ही वेगळी होत आहे. पुरुष राहिलेला नाही, स्त्री पण राहिलेली नाही असं खेदाने म्हणावं लागते. शरीरानं दिसत असले तरीही मनानं मात्र नाही. स्त्रीमध्ये जी कोमलता हवी, प्रेम हवं, माया हवी, ती नाहीशी झालेली आहे. पुरुषांमध्ये पुरुषार्थ हवा आणि त्यागाची भूमिका पुरुषाची हवी, हे पण राहिलेलं नाही. आता मला तर असं वाटते की ही आमची शेवटची पिढी आहे की काय. वय 78 आहे. कारण घरामध्ये सगळ्या सुखसोयी आहे, नाही अशा नाही. सुखीसोयीची भरमार आहे. कपडे लत्ते आहे, दागदागिने आहे, फ्रीज आहे, टी व्ही आहे. प्रत्येकाच्या खोलीत टी व्ही गेलेला आहे, प्रत्येकाच्या खोलीमध्ये फ्रीज आलेला आहे. भांडीकुंडी भरपूर आहे, गाड्या भरपूर आहे. परंतु प्रेम नावाचे आप्तस्वकीयासाठी त्याग करण्याची भूमिका मात्र कोणाचीही नाही. त्यामुळे सारखं दुःख येत आहे. कारण कर्मगती छान नाही, कर्मगती उत्कृष्ट नाही. म्हणून बघा, आत्महत्या वाढीस लागलेल्या आहे. कोर्ट कचेरीचे प्रसंगही आता वाढू लागलेले आहेत. 20 ते 22% कोर्टात केसेस जे आहे त्या घटस्फोटाच्या आहे.
हा जास्त करून आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये हे बघायला मिळते. मुसलमान इस्लाम संस्कृतीमध्ये फार क्वचित केसेस असतील की नाही घटस्फोटाच्या. कौटुंबिक वाद फार कमी आहे त्यांच्यामध्ये. आपल्यामध्ये कौटुंबिक वाद एका भिंतीआड आहे. मुले सुना आईवडिलापासून सासू सासऱ्यापासून असं ओरबाडण्याची वृत्ती ठेवता, हिसकावून घेण्याची वृत्ती ठेवता. ही चांगली नाही आहे. हे मनात आलं तरी पाप आहे. आता आपण पाहिलं कापडाचे व्यापारी मोठे जगभरातले हजारो कोटीची संपत्ती असल्यावरही मित्राच्या घरात राहावं लागलं आणि मित्राच्या घरी निधन झालं. लाज वाटायला पाहिजे वंशाला. कर्तव्य करणारा पुरुष हा शेवटपर्यंत कर्तव्य करतो आणि काही पेन्शनधारी असेल तर पेन्शनही त्यांना घेऊ देत नाही. मुलं सुना वृद्धापकाळाची संख्या ही जशी वाढत आहे तशी वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. खेदजनक आहे. आणि या स्वार्थतेमुळे एक नवीन संकट आता या तरुण पिढी उभं राहिलेलं आहे. मुलींची संख्या कमी आहे, त्यामुळे मुलं बहुतांशी विवाह होईल की नाही या विवंचनेत आहे. खेडोपाडी आपण पाहिलं शेतीचे कामं वगैरे आटोपले की 4-5 वाजेला ही तरुण मंडळी बाहेर पडते गप्पा गोष्टी करण्यासाठी. विवाह नाही. अरबोखरबोची संपत्ती आहे, पण मुलींच्या आकांक्षाही वाढल्या. मला पुणे हवं, मुंबई हवं. आता काहींचं तर फॉरेनची इच्छा आहे. वास्तविक नोकरी ही पुण्याला राहणारा मनुष्य तो चंदननगरला राहतो, सिंहगडला कोंडव्या गिंडव्या रोडला राहतो, देहू आळंदीला राहतो आणि तो म्हणतो मी पुण्याला राहतो. कल्याण डोंबिवलीला राहणारा मनुष्य मुंबईला राहतो असं सांगतो, पण खरोखर मुंबईला राहतो का? 100 किलोमीटर अंतर आहे, 60-70 किलोमीटर पुण्यापासून अंतर आहे, मुंबईपासून अंतर आहे. ती शहरं नाही, ती मुंबई नाही, ते पुणे नाही. मग इथून आमच्या इथून जळगाव 60 किलोमीटर आहे, मग मी म्हणावं मी जळगावला राहतो असं म्हणण्यासारखं आहे ते. वास्तविक आता खेड्यातलं जीवन आजही सुखमय आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरपूर एक गाव आहे, चोपडा शिरपूर म्हणतात, धुळेजवळ. फारच सुंदर गाव आहे. रस्ते मोठे आहे, व्यापारपेठ मोठी आहे, घरदारं छान आहे, व्यापार उत्कृष्ट आहे आणि रस्त्याने बांधलेलं गाव आहे. म्हणून या लग्नाच्या वेळेला मी ज्या वेळेला तिथल्या काही मुलं असतात त्यांच्यासाठी मुली शोधण्याचा प्रयत्न करतो. बहुतांशी तर पुणे मुंबई सांगतात, पण शिरपूरला येण्याचं नावच घेत नाही. आता वास्तविक आहे, मला तरी महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट गावामध्ये गणना करायची असेल तर शिरपूरची करावीच लागेल. इतकं उत्कृष्ट आहे. पाण्याची सोय आहे, हवामान चांगलं आहे, बाजारपेठ चांगली आहे, साफसुथरं घर आहे, रस्ते छान आहे आणि धार्मिकतेचं वातावरणही आहे. बालाजीचे 2 मंदिर आहे, एक जुनं मंदिर आहे, एक मोठं मंदिर आहे, नंदुरबारच्या जवळ आहे. आता या मुलींना पुणे जवळ वाटते. एखाद्या यवतमाळची नागपूरची मुलगी मला की पुणे तिला जवळ वाटते, पण शिरपूर दूर वाटते. वास्तविक शिरपूर जवळ आहे, रस्त्यावर आहे. असो, आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याला सुरुवात करूया. विवाह योगावर फार मोठं गंडांतर येऊ घातलेलं आहे आणि सुरू झाले पण आहे. हे गंडांतर
माझ्या कार्यालयात येणारे अनेक जे जातक आहेत, समस्याग्रस्त आहेत, त्यांच्यातून मला हा विषय आहे. वर्तमान मुली मिळत नसल्याकारणाने मग बिहार, पाटणापासून, लातूरपासून, तुळजापूरपासून, सोलापूरपासून अशा अनेक मुलींची संधानं साधून लग्न होऊ लागलेली आहे. आता हे लग्न असं कसं होणार, काही ओळखीत लागते, त्याच्यातून लग्न होते. आता येथाचे बहुतांशी लग्न ही सुरक्षित झाली आहे, मुली नांदून राहिलेल्या आहेत. परंतु अनेक लग्नामध्ये फसवणूक देखील सुरू झालेली आहे, कारण याच्यात दलाली निर्माण झालेली आहे. मुलगी एक असते, विवाह अनेक केले जातात. मुलगी विवाह होते, त्यांचे आडाखे असतात, कसं पळायचं, धन कसं लुबाडायचं, दागदागिने कसे घेऊन पळायचे, हे सूत्र अगोदर ठरलेलं असतं. या गँगचं, गँग म्हटली तरी चालेल. आणि काही कारण सांगितलं जातं की माझा भाऊ आजारी आहे, माझ्या बहिणीकडे लग्न आहे, मग आता फार दिवस झाले मी माहेरी जाऊन येते. असे विविध कारणं सांगून यांच्याजवळ मोटर गाड्यासुद्धा, फोर व्हीलरसुद्धा असतात. इथे रावेर गावामध्ये अशी घटना झाली तर एस टीमध्ये बसून दिलं जाते, रेल्वेमध्ये बसून दिलेलं असते, त्यांची गाडी भुसावळला असते, बऱ्हाणपूर खंडव्याला उभी असते, ती तिथून उतरून जाते आणि ते त्यांच्या फोर व्हीलर गाडीमधून पसार होते. हे गृहस्थ वाट पाहत असतात, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, आणि मग समजलं जाते की फसवणूक झालेली आहे. काही फसवणूक लज्जेपोटी सांगितली जात नाही, काय मग पोलिसांचं सहाय्य, कायद्याचं सहाय्य घेण्याचा प्रयत्न करतात. आणि पोलीस वर्गाला हे नवीन उद्योग लागून गेलेला असं म्हटलं तरी चालेल. ते पळवापळवी होते. मुलगी पळून जाते असं नाही, ती स्वतःहूनच मनाने जाते. आणि मग याचे जे काही दिलेले पैसे असतात तेही जातात, पैसे जातात, दागिने पण जातात, आणि दुःख वयाचे ते. मग पुढे विवाह होईल कसा, काय नाही, वय वाढते, दुजोराचा शिक्का मारला जातो. फसवणूक झाली असल्याकारणाने मग थोडीशी 19सी यावी घराविषयी होते. पण करतील काय ते मंडळी, त्यांच्या हातात काय आहे? ते तर साधे सरळ सरळ मनाने संसार वाढावा, तिचा पण संसार व्हावा, गरिबीतली मुलगी आहे, घेऊन घ्या, चांगली दिसायला, शिक्षण आहे, नाही तरी चालेल, अशा उद्देशाने ते करत असतात विवाह. आणि ती घरातून निघून जाते. महिना, 2 महिन्यातून, 8 दिवसातून पसार होते. निघून जाते हा शब्द इथे लागत नाही, खऱ्या अर्थात ते पसार होते हा शब्दच लागतो. मग असं जे संकट सगळ्या हिंदुस्थानभर आहे. वास्तविक पाहता चांगल्या श्रीमंताच्या घरात आलेल्या मुली, त्यांनी संसार करायला हवा, त्यांचं भाग्य उजळलं आहे. बिहारची, पाटण्याची, लातूरची, तुळजापूरची, सोलापूरची, पंढरपूरची मुलगी असली काही लांब नाही आजकाल. सकाळी बसले की संध्याकाळी दुपारपावतर मनुष्य कुठेही जातो महाराष्ट्रामध्ये, आणि तेही आदानप्रदान होणं आहेच. परंतु ही गुंड प्रवृत्तीची माणसं असल्याकारणाने पैसा ओरबाडणे म्हणजे एक प्रकारचे डाका टाकणे, चोरी करणे असंही म्हटलं तरी चालेल, 420 करणे, असे प्रकार जास्त होऊ लागले. मग याला थांबवावं कोणी? पोलीस त्यांचे प्रयत्न करतील, त्याच्यातून काही उलगड होईल, त्यांना काही ना शिक्षा होईल, काही येतील जातील, परंतु ते सुखामय जीवन पहिल्यासारखं राहत नाही, हे नक्की. एकदा दूस नाचलं म्हणजे नाचलं, काही काळ लागतो मग. परंतु हे जे पळून जाणारे, पसार जाणारे जे आहे मुली, यांनी पण विचार करायला हवा. तुम्हाला पण भावना आहे,
संसार आहे, स्त्रीजात आहे, आपली संस्कृती आहे. पैसा काही सर्वस्व नाही आणि दुसऱ्याला दुःख देऊन तो पैसा मिळवणं सुखमय पण नाही. मग ते कोणीही असो, स्वतःचा मुलगा असो, स्वतःचे सुनबाई असो, नातू असो, भावंड असो, बहीण असो, काही असो. लबाडीचा पैसा, हिसकावून घेतलेला पैसा, ओरबाडलेला पैसा, इच्छा बाळगणारा पैसा आणि त्याच्या बदल्यात तुम्ही सेवा न देणारी प्रवृत्ती, ही एका दिवशी भोग निर्माण करणारी असते. ही रोगाच्या बाबतीत, आर्थिक हानीच्या बाबतीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडून शिक्षा होण्याचा प्रकार, कुठेतरी अडकण्याचा प्रकार. कारण कर्मगती ही भोगल्याशिवाय सोडणार नाही. देवादेकांना सुद्धा भोगावं लागलेलं आहे, मोठ्या पुरुषांना देखील भोगावं लागलेलं आहे. दुर्दैवी आहे. 18,000 12,000 करोड रुपये जो संपत्ती सोडतो, त्याला राहायला घर मिळत नाही, सेवा करणारी नाही. मग अंत्ययात्रेत कशाला सामील व्हायचं? काही जरूर नाही, लोक उचलतील. फार विदारक एक गोष्ट सांगून गेले. ही गोष्ट भयंकर वेदना होतात मला हे सांगताना, की उद्या आपलंही काय होणार आहे, कोणाची मनप्रवृत्ती कशी बदलणार आहे. मग ह्या गोष्टी ज्या घडतात त्या कर्मगतीच्या अनुषंगाने काही दूषित कर्म त्यांच्या नशिबात करणं. बुद्धी आहे, पैसा आहे, सर्व आहे, पण असं अयोग्य वागणं का होतं? की त्यांची कर्मगती शनी कोणालाही सोडणार नाही, यम सर्वांना घेऊन जाणार आहे, पण कसा नेईल हे एक आहे. तर ह्या पळणाऱ्या मुलींना सांगावंसं वाटते की तुम्ही संसार करा, नाही तर विवाह करायला नकार द्या. हे पापाचं, कोणाला दुखवायचं, आत्म्यात दुखण्याचं दुःख तुम्हालाही भोगावं लागेल. आता हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे. अशा गोष्टी, अपरिचित मुलगी, अपरिचित घराणे, अपरिचित संबंध, सगळं काही अपरिचित, विवाह होणं जरुरीचं आहे म्हणून झालेली घाईगर्दी, किंवा घाईगर्दी म्हटलं तर घाईगर्दी करावी लागेल. 38, 40, 42, 45 वय झाल्यावर तर घाईगर्दीने होणार तर काय होणार आहे. आणि याचा फायदा घेणारी ही मंडळी, मग याची सोडवणूक कशी होईल, याची पूर्वसूचना कशी मिळेल. विज्ञानामध्ये नाही की MRI टाकलं, सोनोग्राफी केलं, रक्त लघवी तपासलं की ही मुलगी पळून जाईल की नाही बा, ही मुलगी निघून जाईल की नाही, संसार नांदाल करील की नाही. विज्ञानामध्ये उत्तर आहे. ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा म्हणून म्हणणारे अनेक लोक आहे, असं नाही, थोडे बुडभर आहे. मला पोळी नाही आहे पण भूक लागली आहे, तर मग भाकरी तर मिळाली पाहिजे, पर्याय तर पाहिजे. ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धावादी आहे, कबूल आहे तुमचं म्हणणं असेल तर, मग त्याच्याही पर्याय शास्त्र आहे का? ही दिलेली मुलगी आधार कार्ड सगळं काही दिलं, पण तिला कुठे पाहत बसताय, दुसऱ्याच्या भरोशावर आहे. आणि निंदा नालस्ती झाली ती वेगळी, हानी झाली ती वेगळी. त्याला जबाबदार कोण? समाज नाही, कोणी कोणाचं सांगत नाही. पूर्वी आमच्यासारखे लोक होते, अरे आई वडिलांकडे कुठे नेलं नाही रे कधी, तर 5-7 वर्ष झाले त्यांना कुठे फिरायला घेऊन जा, हॉटेलमध्ये घेऊन जा, थोडंसं कपडे बरोबर दिसत नाही आहे, चप्पल दिसत नाही आहे, चष्मा त्यांचा फुटलेला दिसतो आहे, असं सांगणारे लोक नाही आहे. तो फक्त त्याचा स्वार्थ पाहतो. एखाद्याची गाडी असली आणि आईवडील उतरत आहे आणि तो दुसरा माणूस त्याच्यात बसतोय, त्याला लज्जा पण वाटत नाही की आईवडील आपल्या समोर उतरले आणि आपल्याला हे बसवत आहे, तर ही माणसं कशी खराब असतील. अशा गाडीचं तोंडही पाहायला नको ना, अशा लोकांच्या तोंडाची संपर्क पण नको, दर्शन नको, असं मी म्हणतो.
परंतु आजकाल प्रवृत्ती की आपलं पाहिलं ना, आपलं झालं ना, गाडीमध्ये मिळालं, धाब्यावर खाणं पिणं मिळालं, मौज मजा मिळाली, 5-6 तासाची पुष्कळ आहे. पण हे तुम्हाला पण उभरेल. कर्मगती बारीक हिशोब होईल. ज्या वेळेला तुम्हाला दुःख निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही कर्मगतीचा हिशोब करा की हे दुःख आपल्याला का आलं, आपल्याला हा अनारोग्याची स्थिती भयंकर का आली, ऑपरेशन का झालं, घरामध्ये मृत्यू का आला. संकट जे येतात ते बहुतांशी कर्मगतीच्या अनुषंगानेच येतात. मग हे मुलगी पळते, मग काय करायचं, तर मुलीची जी कुंडली असते काढून घ्यायला हवी सविस्तर. कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला कळते की ही मुलगी कोणत्या तऱ्हेची आहे. ही मुलगी सद्गुणी आहे, सद्वर्तनी आहे, शीलवान आहे, कुलवान आहे, संसार करणारी आहे का पळून जाणारी आहे, का घटस्फोट होणार आहे, का एखादा अनामिक रोग आहे, का त्यापूर्वी अफेअर आहे. मुलाच्या बाबतीत पण सुद्धा मुलाचं पण अफेअर आहे, मुलीचं अफेअर आहे. ते अफेअर लग्न झाल्यावर टिकणार आहे का, पुन्हा ते सुरू राहणार आहे का तिथेच संपणार आहे. कारण अफेअर ही गोष्ट चालत नाही विवाहाच्या बाजारात. आजही शुद्धता पुष्कळशी आहे, पण तशी गती होऊ लागलेली आहे, हे पण तितकंच खरं आहे. बाह्य संबंध ठेवणे हे अत्यंत नरकाहून नरकाकडे जाण्याचा मार्ग आहे. कोणी कितीही श्रीमंत असो, आज नाही उद्या भोगावं लागणार आहे. आपली स्त्री ती आपली स्त्री, आपली पत्नी ती आपली पत्नी, माझा पती तो माझा पती, पती परमेश्वर, पत्नी लक्ष्मी, पत्नी आई, पत्नी बहीण, पत्नी माऊली, पत्नी सखी, आजी आजोबा, वंश देणारी. पत्नीचे गुणगान फार आहे. देवाधिकापेक्षाही गुणगान जास्त करायचे आहे. नोंद करायची असेल तर ती पत्नीची करावी लागेल, पतीची सुद्धा करावी लागेल. आदर्श पती, आदर्श पत्नी. माझ्या पत्नीने अर्धा शब्दसुद्धा माझा खाली नाही ठेवला, टाकला नाही. शेवटपातर आम्ही एकजीव राहिलो, एका ताटात जेवलो. 1972ला विवाह झाला. 2 ताटाचे पैसे घे खानावळ वाढायला, पण ताट एक वाढ, पाण्याचा ग्लास एक, चहाचा कप एक. शेवट पावतं. हे घरी खानावळमध्ये विवाहाच्या ठिकाणी, समारंभाच्या ठिकाणी, साखरपुड्याच्या समारंभाच्या ठिकाणी अल्पोहार करताना सुद्धा काही ठिकाणी अल्पोहार असतो छोटा छोटासा. आम्ही तो अल्पोहारसुद्धा एका ताटात घेत होतो. अशी निष्ठा आज किती आहे. आज पुरुषाशी लग्न होते मला नाही वाटत, पॅकेजशी लग्न. तर असे जे आहे तर शनी राहू केतू चांडाळ योग असे जर विवाहस्थानी असले किंवा विवाहस्थानावर दृष्टी असले तर अशा मुली ह्या चांगल्या नसतात. शुक्र कुयोगात असल्या तर प्रेमयोग असतो पुरुषाचा किंवा स्त्रीचा सुद्धा, आणि तो स्थिरतावस्थेत असला विवाहस्थानी, भाग्य लाभस्थानी, तर तो जात नाही. आणि मग घरामध्ये वादंग निर्माण होतात आणि मग खून करण्यापावतं प्रयत्न केला होतो असं आपण वर्तमानपत्रात वाचतो. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. ज्योतिषशास्त्र मागोवा घेण्याचा प्रयत्न करते आणि मार्गदर्शनसुद्धा करते, हे लक्षात घ्या. पण या ठिकाणी जाणकार ज्योतिषी हवा. सप्तम स्थान विवाहस्थान, दोघे त्रिकोणाचा प्रभाव असतो. 5 नंबरचं स्थान आणि 9 नंबरचं स्थान हे 2 त्रिकोण असतात, फार महत्त्वाचे असतात. 4 केंद्र असतात: जन्मोदयाचं केंद्र, मातृकेंद्र, कौटुंबिक केंद्र, विवाह केंद्र, संसार केंद्र, पतीचं पत्नीचं, वडिलांचं, पितृभावाचा, दैव धर्म कर्म नशीबचं एक केंद्र स्थानी 4 असतात. यांच्या संयोगाने जर ज्योतिष आपण पाहिलं की ही मुलगी आपण करणार आहोत तर ही कशी आहे.
खऱ्या अर्थाने अचूकता असली तर तुम्ही हे जे कुंडली आलेली आहे, हिचा वर्ण कसा असेल, हिचा स्वभाव कसा असेल, हिची प्रवृत्ती कशी असेल, आयुष्य कसं असेल, एखादा रोग आहे की नाही आहे, संसार करेल की नाही करेल, सासू सासऱ्यांचे संबंध कसे राहतील, ह्या सगळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आपण तर ज्योतिषशास्त्र निश्चितपणे आपल्याला पुष्कळसा अंशी सत्यतेचं मार्गदर्शन करते. पुष्कळशे लोक काही जरासं चुकलं की म्हणतात ज्योतिषशास्त्र खोटं. चुकत कोण नाही. 50% तर आपण वकिलाची बाजू घेतली तर निम्मे वकील हारतात, निम्मे वकील जिंकतात. हे तर उघड उघड आहे. ICUमध्ये भरती करता याचा अर्थ त्याला जगवण्याची जबाबदारी डॉक्टरवर पाहिजे. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये तुम्ही नेता त्यावेळेला जगवण्याची जबाबदारी त्याची पाहिजे. का नेतात तिथे? पैसे उकळण्यासाठी. माझे वडील वैद्य होते. संपूर्ण आयुष्यात एकही मृत्यू नाही. जळगाव प्रॅक्टिस होती. नाडीवर बोट ठेवायचे, औषध द्यायचे. आज 3 पुढे घ्या औषधाच्या, उद्या येऊ नका असं सांगायचं. आज कृतिमृत्यू आहे विज्ञानामध्ये. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे आपल्याला सगळं कळते. विवाह करताना गुणमिलन कदापि करू नका. मी नेहमी सांगत असतो कुंडली मिलन करूनच करा. परंतु पुष्कळशे लोक आम्हाला जरासं तर पाहायचं आहे. विवाहाच्या बाबतीत प्रश्न, अहो जरासंच पाहून दे झालं. अरे मग पाहायचंच कशाला? असं नाही की जेवणाच्या वेळी तुम्ही नाश्ता करायचा जरासं म्हणून, तसं नाही चालायचं. जीवन आयुष्याचा हिशोब आहे. एखादी दुर्घटना घडली, अपमृत्यू घडला, एखादा रोग लागला, एखादा अपत्यहीन असलं, कुयोगाची असली, उलटा असली, वंद्या आहे, काकवंद्या आहे, पुरुषाच्या बाबतीत दुर्व्यसनी आहे, कबाडी आहे, चोर आहे, व्यसनाधीन आहे, नास्तिक आहे. काही शाकाहारी लोक असतात तर त्यांना मांसाहार चालत नाही, अंड पण चालत नाही, पाहत पण नाही. माझं परवा रक्त घेतलं गेलं होतं, त्याच्यामध्ये मी पूर्ण शुद्ध निघालो. विमल गुटखा नाही, तंबाखू नाही, बिडी नाही, सिगरेट नाही, अंड नाही, मांस नाही, पूर्ण शाकाहारी. आम्ही दोघंही शाकाहारी होतो. ती गेली, तिला धन्यवाद आहे माझ्यासोबत संसार केलाचा. तर हे आमची पत्रिका जुळत नव्हती. आमची एक नाडी, एक वृश्चिक राशी, एक चरण. त्यांना 4 मुली होत्या. एक मोठी मुलीचं लग्न थोडंसं खेड्यात असल्याने अडचणी येत होत्या. दिसायला सुंदर होती, सगळं काही होतं. मी मुलीला पाहिलं पण नाही, पत्नीला. आणि माझ्या वडिलांनी करून दिलं. माझ्या वडिलांचे इतके उपकार आहे, मला इतकी चांगली पत्नी मिळवून दिली त्यांनी, मी न पाहता. माझं आयुष्य पूर्ण दिलं तरी मी ते उपकार फेडू नाही शकणार. चांगली पत्नी वडिलांनी मिळून देणं हे भाग्य आहे. पण ते भाग्य मुलांनी मान्य करायला पाहिजे. आज मान्यच करताना माझी बाहुली, माझी बाहुली, माझी बाहुली. अरे तुझी कुठे आहे? आई वडिलांनी तुला जन्म दिला नसता तर तुला सौभाग्य लाभलंही नसतं. सुनेने सुद्धा समजायचं तुला ते सौभाग्य मिळालं, ते सासू सासरे मिळाले, उत्पादक ते आहे, त्यांची सेवा चाकरी करायची पाहिजे. पंक्तीमध्ये वाडाचं पान असलं तर सासू सासऱ्याला पहिले वाढायला पाहिजे, नंतर पतीला वाढायला पाहिजे. पण आज पतीच्या पानावर दही असते, तूप असते, गावराणी असते आणि सासऱ्याला शिळी पोळी दिली जाते, शिळी भाजी दिली जाते. हे अनेकांच्या घरात मी पाहिलेलं आहे. दुःखमय आहे वातावरण. ते स्वाभिमानी जगलेलं असल्यामुळे ते सांगूही शकत नाही, परंतु हे दुःख ह्या मुलामुलींना भोगावं लागते. माझी पत्नी 1 ग्राम सोनं निघालं नाही, 10 पैसे निघाले नाही कपाटात. सगळं मुलांना देऊन दिलं, वाटून दिलं तिच्यासमोर. मी पण देऊन दिलं. आता हे आमचं कर्तव्य पूर्ण झालं. आता मुलांचं कर्तव्य, त्यांच्या मुलांचं कर्तव्य आमच्याविषयी काय ते पूर्ण करतील तर, नाही तर मग शेवटी गणित कर्मगती का हो नाही आहे. अशा गुन्ह्यांना माफी नाही. अशा गुन्ह्यांना माफी नाही.
तुम्ही किती व्रत वैकल्य करा, गंगेवर अनेकदा बुडी मारा, एखाद्या महाराजांचा फोटो लावा, एखाद्याची भक्ती करा, तीर्थयात्रा करा, तरी पण ते नाही, कर्मगतीत ह्या गोष्टी येणार नाही. उलट तुम्ही देवाला फसवताय, त्या महाराजाला फसवताय, असंच त्याच्यात नोंद होईल. म्हणून कर्मगती, म्हणून ज्या ज्या पळतात मुली, त्यांना सांगा असं वाटतं की तुम्ही असं करू नका. तुमच्याविषयी जे दलाली करणारे लोक असतात ते पैसे घेऊन जातात, पण तुमचं आयुष्य वाया जाते. मुलींनो, मुलांनो, तुम्ही पण दुर्व्यसनेपासून दूर व्हा. पत्नी झालं, लग्न झालं, सख्य एक एक जीव झालं पाहिजे. तर आपल्याला ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करते, मुलगी कशी आहे, मुलगा कसा आहे, परंतु या ठिकाणी जाणकार ज्योतिषी व्हा आणि परिपूर्ण कुंडली करून घ्यायला हवी. पुष्कळशे लोक कुंडली करत नाही. असो, आज या ठिकाणी इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन. माझे व्हिडिओ, मागे मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर इतरांना अवश्य शेअर करा, अवश्य शेअर करा, अवश्य शेअर करा. सर्वांना सुख लाभो, लक्ष्मी लाभो, समस्या हो, मनातील इच्छा समस्या नाहीशा हो, मनातील इच्छा पूर्ण व्हावा, लक्ष्मीवंत व्हावं, आरोग्य संपन्न व्हावे, सुख समृद्धीने संसार करा, हीच आमच्या दोघांचा आशीर्वाद.